आज तर सकाळपासून बिट्टूचं उलट्या आणि राकामधून रक्त निघायला सुरुवात झाली। मी तर एवढी घाबरली, काय करू काय नाही विचारच पडला। सकाळी 8 वाजता उठली तर 9:30 वाजेपर्यंत तिचे उलटे सुरू आहे। नाकाला हात नको लावणार बाळा। तरी ते आमच्या सासूबाई आल्या आणि हिच्या पप्पाला सांगत आहे की हे काय करते ना, हॉलमध्ये बसते आणि सतत नाकामध्ये हात टाकत राहते, त्यानेही झालं असेल। तिचं उलट्या सुरूच होत्या कंटिन्यू। मग मी तिच्यासाठी थोडासा काळा बनवला। खूप दुखत आहे बाळा, हे पी आता, याने काही होत नाही बघ। चाय आहे ना, काळा काळा। थोड्या वेळानंतर ती उठली, तिला जेवण भरवलं कारण तिला मगाशी काळा दिला, त्याने आराम पडला। आणि इकडे आमच्या ननदबाई आणि सासूबाईची तयारी सुरू आहे मार्केटमध्ये जायला। बिट्टूचं जेवण झाल्यानंतर मी पण पटकन तयारी केली आणि निघाली डॉक्टरकडे बिट्टूला घेऊन। तसं तर बाकीचे मुलं डॉक्टरांचं नाव घेतलं तर खूप घाबरतात, पण माझ्या बिट्टूच्या बाबतीत अशी कुठलीच गोष्ट नाही। तिला डॉक्टरकडे जायला खूप आवडतं। एवढं टेन्शन कशाचं घेतलं होतं काय माहिती बिट्टूने, कारण की ती इंजेक्शन वगैरेला तर कशालाच घाबरत नाही। मला तर वाटतं कदाचित तिने याचं टेन्शन घेतलं असेल की आमचा नंबर कधी लागणार। काय करत आहे ती उठाडी होती इकडे? काहीच नाही, बसले ती शांत बसले, ती नरम मुली ती जेवली तर थोडी तरतरी आली तिच्या अंगामध्ये, नाहीतर छान झोपलेली होती। इंजेक्शन दिल्यावर तिला कसली इंजेक्शनाची भीती नाही वाटत, ती कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही। माझ्यासारखी ती स्ट्रॉंग गर्ल। फ्रीज मध्ये आहे ना, तिच्या पायाला लावून लावूनच ठेवशील तर आहेस तू तसा शेकायचं असं कर तू। हा तर तिथे घेऊन पाय ठेवून देईल, असा ठेवायचा, वाटी ठेवायची, शेक द्यायचा त्याला असं असं बरं, कपडा घेऊन असं 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 फिरवायचं, नाही तर बस तिथेच ठेवून ती डान्स करत बसेल तिथे। आता भैया भैया आहे असाच, हो भैया लय डेंजरच आहे। हा हो आले आले, दुकान लागला नाही का? लोक रडत नाही जेवण काय तरी एकटी बसली ना तिथे, रडते ती मगावर काय झालं ना शक्र्या रो, अरे बसते ना मग ते शक्र्या नाही रे, वर कर मम्मा, कर थोडं वर, शेकू दे शेकरे, ब्लू कलर काही नाही होत शेक। हा गुड, थंड आहे थंड नाही, लाव रे रोज थंड नाही म्हणते ती, लाव 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 परत लाव। यस बिट्टू इज गुड गर्ल। सुरू आहे इथे मसाल्याची तयारी, कारण करायचंय चिकन मगाशी करून घेतलं। पायच पकडून ठेवला आम्ही तिकडनं आल्याबरोबर, तसं तर आम्ही घाबरत नाही, पण आज पायच पकडून ठेवला। पाय घेऊन लंगडत लंगडत मम्मीच्या रूम मध्ये इंजेक्शन लावलंय मला ना। आईला आवाज दे, आई मला डॉक्टरने इंजेक्शन दिलं, इकडे ये। पकडूनच ठेवला पाय, पाय पकडूनच ठेवला। सांग बरं इथे गेलो तुला, तू पेशंट आहेस का? मार्केट मधून आल्या त्यावेळेस त्यांनी भरपूर सामान आणलं। ही बॅग पण आणली जी बिट्टूला खूप आवडली। कलर चांगला आहे का? हो कलर पण छान आहे। पिंक कलर होता, पिंक नाही छान वाटतंय हा, उलट पिंक पेक्षा पिंक एवढा खास नव्हता। मस्त आहे ना, मोठी आहे ना, सामान मस्त आहे ना। बिट्टू इथे आतून आणलेलं ज्यूस एन्जॉय करत होती। मग सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं। काल कपाट लावल्यानंतर अर्धे कपडे तसेच ठेवले होते, कारण की ठेवायला जागाच नव्हती। आणि मला मिस्टरांना विचारायचं होतं की यामधले तुम्हाला खरंच काही कामाचे जीन्स आहेत का, जे तुम्ही यूज करता, किंवा जे यूज करत नाही मी फेकून देते, कारण विनाकारण घरामध्ये अडचण नको। त्यांना विचारून जे त्यांना नको आहेत त्या सर्व जीन्स कपडे मी एका साईडला काढून ठेवले। त्यांच्यासमोर फक्त मी 2-3 जीन्स काढले, त्यानंतर ते बिट्टूला काहीतरी वस्तू द्यायला बाहेर गेले। तोपर्यंत मी त्यांचे जे जीन्स आणि शर्ट होते ते बाजूला काढून पण ठेवून दिले। तिकडनं आल्यानंतर जे काढून ठेवलेले बाजूला कपडे होते त्यामधले ते एक एक मला दाखवत होते। मी म्हटलं ही बघ, ही टी शर्ट पण चांगली आहे, हा पॅन्ट पण चांगला आहे, सर्व चांगले आहेत, मी मूर्ख आहे फेकून देत आहे। मी तसं म्हटल्यानंतरही त्यांनी मी दुसऱ्या कामाला लागली त्यावेळेस एक टी शर्ट काढून बाजूला ठेवलीच।
कौतुक बघा. बिट्टू हे काय करत आहेस तू? आतून आणलेली बॅग आणि मला आता भेटलेली ही कॅप आणि ती पायातली जुती घालून बिट्टू एवढी मटकत होती. तर कपाटामध्ये थोडेसे डॉक्युमेंट्स होते जे जाऊबाईचे मला त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवायचे होते. तर त्यामध्ये मला दिसले फोटोज. तर हे फोटोज आहेत जे खूप जुने आहेत. हे आहेत समुद्रावरचे जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो आणि आर्यनच्या बड्डेचे सुद्धा काही फोटो आहेत. आता गणपती पुढेचा ना हा आम्ही रत्नागिरीला गेलो होतो त्यावेळेसचा फोटो आहे हा. मी मस्त केसांना हायलाइट केलं होतं एकाच साईडला ते पण वेळेवर. हे बाकीचे आरूच्या बड्डेचे 5व्या ज्यावेळेस जाऊ ट्रेनिंग वरून घरी आल्या होते. एक अजून द्या ना शिंग बांधून मगासारखं. पाठीमागे 3 बिट्टूच्या पप्पाने तिला 3 शिंग बांधून दिले. 2 मी बांधून दिलेले होते. ती म्हणाली पप्पा परत बांधून द्या. तर त्यांनी तिला 3 पवनी घालून दिल्या. तर आता असं कंप्लीट केलंय मी. कशी दिसते ना रूम आरुचाल? कशी दिसते? काही कौतुकच नसते माझं. मी एवढं विचारल्यावरही तोंडातून एक शब्द बाहेर नाही निघाला. यावरून समजून जायचं की त्यांना माझं कौतुक करायचं नाही. 5 मिनिटं बसल्यानंतर किचनमध्ये आली. कुकरमध्ये डाळ लावली आणि हे कालचं दूध होतं. चला म्हटलं आज बासुंदीच करूया. तर माझी बासुंदीची तयारी सुरू होती आणि इकडे जाऊ चहा ठेवतो त्या संध्याकाळचा. जे सामान घरामध्ये होतं ते सर्व मी बासुंदीमध्ये टाकलं. जे नव्हतं ते राहू दिलं. इथे बासुंदी तयार झाली आहे. तर सुरू आहे भेंडीची तयारी. इथे वरणाला दिला तडका. काय सुरू आहे असं म्हणणं आहे ना तुझं? काय हो चालू आहे इकडे? फेकाफेकी. हे फेकून द्या नवीन कपाट. तर हे त्यांच्या रूममध्ये मी नेऊन ठेवलेले जे डॉक्युमेंट्स होते जे महत्त्वाचे आहेत तेच त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवले. बाकीचे फेकून दिले. ननदबाई पण तिथेच बसलेल्या होत्या. तर आजचा छोटासा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.